तळीराम कोंडीबा वाघमारे हे नाव कधी ऐकलंय का? नाही ना, नसेलच ऐकलं. कारण या नावाचा जो गृहस्थ होता म्हणजे होता, कारण तो आता वारला, मागेच कोविडमध्ये वारला. हा जो तळीराम कोंडीबा वाघमारे होता त्याचं नाव खरं तर बळीराम असं होतं. बळीराम कोंडीबा वाघमारे. दक्षिण मुंबईत एक गोलदेऊळ प्रसिद्ध आहे, कुंभारवाड्याजवळचं. त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला नळ बाजार आहे. त्याला लागून असलेल्या मागच्या बाजूच्या गुलालवाडीत रस्त्याच्या कडेला धोपटी घेऊन हजामती करणाऱ्या अनेकांच्या मधला हा एक बळीराम कोंडीबा वाघमारे. आमच्या खेतवाडीतल्या चाळीत राहायचा. पण सकाळपासून दाढ्या कटिंग करून कमावलेले पैसे दुपार होता होता आंटीच्या दारूच्या गुत्त्यावर संपवून या बळीरामाचा तळीराम झालेला असायचा. हा दुपारनंतरचा तळीराम सकाळी जेव्हा बळीराम असायचा, पूर्ण शुद्धीतला बळीराम असायचा, तेव्हा तो जे ज्ञान लोकांना वाटायचा ना ते जाम भारी असायचं. कधी कधी वाटायचं की मोदी, शहा, अजित डोभाल हे सगळे रात्री या तळीरामाला गुपचूप भेटून त्याचे सल्ले घेऊनच सकाळी राजकारभार करतात की काय. त्यात अलीकडे त्याला सर्व्हेवर बोलायची सवय लागली होती. मुळात व्यवसायानं कटिंगवाला म्हटल्यावर त्याला लोकांच्या कानाला लागायची जुनी खोड होती. वस्त्रा हातावर घासता घासता हा अनेक गोप्यस्फोट करून मोकळा व्हायचा आणि अनेक गोप्यस्फोट याला कळायचे. लोकांची गुपितं. निवडणुका आल्या की हा तळीराम जे सकाळचे सर्वे करायचा आणि दुपार होईपर्यंत ते अनेकांना ऐकवायचा, त्यात चढत्या प्रहरागणी बदल होत जायचे. जसजसं 2 दाढ्या, 4 कटिंग, 2 फुकटच्या बगला जसं व्हायच्या, तसं 9 टाक, अजून टाक, मग पावशेर टाक, असं करत करत हळूहळू टाकी फुल्ल व्हायच्या मार्गावर असायची. दरम्यान प्रत्येक राऊंड नंतर याच्या सर्वेची प्रिडिक्शन्स बदलत जायची. सकाळी भाजपा 200 असायचं तर दुपारी भाजपा 380वर गेलेली असायची. सकाळी राहुल हा होपलेस नेता असायचा तर 4 पावशेर नंतर राहुल हा मोस्ट एलिजिबल बॅचलरवरून इंडियाचा गेम चेंजर बनलेला असायचा. ही अशी मतांतरं राहुल, मोदी, शहा, मायावती ते ममता आणि खाली दक्षिणेतल्या स्टॅलिन, करुणानिधी, कन्नीमोळी वगैरे सगळंच. आमच्या या तळीराम कोंडीबा वाघमाऱ्याचं वाचन दांडगं होतं. 3 पेपर स्वतः विकत घेऊन वाचायचा. त्यात नवा काळ, लोकसत्ता आणि नवशक्ती हे असायचे. तर बाकीचे अगदी गुजरात समाचारसारखे गुजराती पेपर्सही हा नाक्यावरच्या शिवसेनेच्या सार्वजनिक वाचनालयातून उचलायचा. तळीराम आणि त्याचे सकाळचे सर्वे हे मला आज अचानक का आठवले माहिती आहे? नाही ना? अहो तेच तर सांगणार आहे मी. कहीं मत जाइए, मैं यूं गया और यूं आया. मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डिजिटल. तर मी तळीरामाच्या सकाळच्या सर्वेबद्दल सांगत होतो. कधी काळी गिरगावात स्वतःचं असं वाघमारे हेअर कटिंग सलून काढायच्या ईर्षेनं आटपाडीहून मुंबईला आलेला तळीराम कोंडीबा वाघमारे एका बाजूला जो त्याला जसजशी दारू चढत जायची तसतसा तो राजकारण्यांची ऐशी की तैशी करत सुटायचा. तो जे बोलायचा त्यात कन्व्हिक्शन असायचं, कारण त्याचं वाचन, त्याचा अभ्यास, त्याच्याकडे येणाऱ्या गिरायकांकडून जे कानावर पडायचं त्यातून त्याला हे अगाध ज्ञान प्राप्त झालेलं होतं. तो त्याची विधानं सतत बदलण्यात प्रसिद्ध होता. पण लोकांना त्याच्या या बदलत्या हवामानाची सवय झाली होती, कारण त्याच्या बुद्धीवर आणि नंतर जिभेवर नंतर त्याचा ताबा नसायचा. तर पोटात गेलेलं 9 टाक पावशेर जे नवसागर असायचं ते बोलायला लागायचं. लोक गंमत म्हणून आणि भाद्रेपर्यंत टाइमपास म्हणून ऐकून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी त्याच सकाळच्या सर्वेबद्दल विचार आलेला तर हा माणूस चक्क हात वर करायचा. मी असं बोललो? शक्यच नाही. हा त्याचा पवित्र असायचा. तुमच्यापैकी अनेकांच्या लक्षात आलेलं असेल की मी सतत सकाळच्या सर्वेचा उल्लेख करतोय, म्हणजे माझी गाडी मागच्या 2-3 महिन्यात तेवढ्याच वेळा आलेल्या आणि बदललेल्या सकाळ वृत्त समूहानं घेतलेल्या, ज्यात साम नावाचं टेलिव्हिजन चॅनेल आणि सरकारनामा नावाचं एक वेब पोर्टल देखील सामील आहे, त्या सकाळ वृत्त समूहानं केलेला सर्वे म्हणजे सकाळचा सर्वे, याबद्दल मी बोलतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. सकाळसारख्या स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1932 साली नानासाहेब परुळेकरांनी सुरू केलेल्या या भविष्यपत्रात अलीकडे राज्यातल्या पक्षीय बलाबलाची सातत्यानं चाचपणी केली जाऊ लागली. आज निवडणुका झाल्या तर काय असेल परिस्थिती? काय असेल? एकदा झालं, दोनदा झालं, परत तेच सर्वे, सकाळचे सर्वे कशासाठी असावेत
हे सर्वे, असा विचार माझ्या मनात आला. मग जरा नीट हे सर्वे पुन्हा एकदा पाहिले. मग लक्षात आलं की एका ठराविक अजेंड्याला रेटण्यासाठी हे सगळं चाललं. तुम्ही मे मधला सर्वे बघा, त्यात भाजपाला 33.8% मतं मिळतील असं दाखवलं. त्या खालोखाल काँग्रेस 19.9, NCP 15.3, उभाटा 12.5, तर शिवसेना शिंदे गटाला फक्त 5.5% मतं दिसत. हा सर्वे आला मे मध्ये. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. खरं तर तेव्हाही या सर्वेबद्दल लोक साशंकतेने बोलत होते बरं का. असं खरंच होईल का, असा मोठा क्वेश्चन मार्क उभा केला जात होता. पण ज्याला समजलं त्याला समजलं की हा प्रोपोगंडा आहे. भाजपा सेनेच्या सेट झालेल्या सरकारला डिस्टर्ब करण्याचं हे टूल किट आहे. सेना फुटली, उद्धवजींना सहानुभूती मिळाली आहे, भूतो न भविष्यती असा उलटफेर मतदानातून दिसणार आहे, हे सगळं बोललं जात असताना लोकांमध्ये नेमकी काय भावना आहे याबद्दल अटकळीच लावल्या जात होत्या. पण मुंबईतलं म्हणाल तर महिन्याभरातच मुंबईकरांचा आवडता ऋतू पावसाळा आला. प्रशासनाला जोखण्याचा कालावधी आला पावसाळा म्हणजे. पालिकेत सध्या प्रशासक राज सुरू आहे, म्हणजे पालिका राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे, जे खातं खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच आहे. यावेळी मागच्याच महिन्यात हवामान खात्यानं मुंबईसह कोकण किनारपट्टीला एकदा दोनदा नाही तर तब्बल 5 वेळा रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला होता. जनरली जुलै महिन्यात सरासरी जेवढा पाऊस पडतो त्याच्या कित्येक पट अधिक पाऊस या मागच्या एका आठवड्यात झाला. आठवड्यात सोडा, सलग 4 दिवस जो पाऊस पडला ना, 26, 27, 28 तारखेला, तो विक्रमी पाऊस होता. 2022 साली मुंबईत 1502 मिली पाऊस पडला होता. तर जुलैच्या या 4 दिवसात 1558 मिली पाऊस पडला. आश्चर्य म्हणजे यंदा ना ट्रेन बंद पडल्या, उशिराने धावत होत्या म्हणा, पण त्या ठप्प नाही पडल्या. हिंदमतासारख्या, मिलनसभेसारख्या पाणी तुंबण्याच्या ठिकाणी विशेष अडचणी निर्माण झाल्या नाहीत. बसेस, टॅक्सी, रिक्षा सगळं सुरळीत चाललं होतं, जे मुंबईकरांना, चाकरमान्यांना सुखावणारं होतं. मुंबईची तुंबई होणं यंदा टळलं. हे कोणामुळे झालं तर याचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना द्यावंच लागेल. नालेसफाईसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या पालिका प्रशासनाला कामाला लावलं होतं एकनाथ शिंदे. नाले आणि ड्रेनेज सफाई स्वतः जातीनं करून घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना मुंबईकर जनता आता दुवा देते. जनसामान्यांच्या हिताची कामं तर धडाक्यात सुरूच आहेत. मेट्रोमुळे दळणवळणाची समस्या जवळपास 40% सुटली असं म्हणता येईल. पावसाळ्यात त्याचा अनुभव घेतला बऱ्याच लोकांनी. विकास कामांसोबत लोकांच्या अडीअडचणींना धावून जाणारा शिवसैनिक मुख्यमंत्री लोकांना अपील होतोय. एवढंच कशाला, उभाटा गटात कुंपणावर बसलेले अनेक नेते, नगरसेवक, आमदार हे मागच्या 2 महिन्यात बाळासाहेबांच्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेत आले. हे जे लोक आलेत म्हणजे अगदी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे असतील, आमदार मनीषा कायंदे असतील, नगरसेविका तृष्णा विश्वासराव असतील, मंगेश सातमकर असतील, हे सगळेच नेते प्रभावशाली नेते होते सेनेतले. नीलम गोरे 4 टर्म आमदार राहिलेले आहेत. तृष्णा विश्वासराव आणि मंगेश सातमकर हे दोघेही ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि विविध समित्यांवर अध्यक्षपद भूषवलेले, काम केलेले लोक आहेत. यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश म्हणजे त्यांना आकलन झालेली जनभावना तर आहेच, म्हणजे त्यांना पटलं म्हणून ते आलेत. पण या प्रभावशाली नेत्यांमागून येणारा त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जत्था, ही सगळी एकाचे 10 अशा पटीत मल्टिप्लिकेशन करून देणारी मतं आहेत. खरं तर एकंदर कागदावर एकनाथ शिंदेंच्या गटाचं प्राबल्य तर सुरुवातीपासून दिसत होतं, पण जी बोंब मारली जात होती ना की हे तळागाळातल्या सैनिकांना कसं पटवणार, तर तोही विषय आता संपलाच जमाय. किमान सकाळच्या मे महिन्यात घेतलेल्या सर्वेचे आकडे बदलणारा तरी आहे. हे वक्तव्य किंवा असा अंदाज कयास जो माणूस पूर्ण शुद्धीत आहे तोच करेल. ज्याला उघडा डोळे बघा नीट म्हणण्याची गरज नाही असा कोणीही सांगेल की ग्राउंड रियालिटी काय आहे. पण आमच्या तळीराम कोंडीबा वाघमारेंसारखं जर सकाळ सकाळी नवटाक लावून टप्प्याटप्प्यानं सर्वे केले तर त्यातले आकडे हे गमतीशीरच असणार होते आणि झालं देखील तसंच. काल परवा पुन्हा सकाळचा सर्वे आला. सकाळचा नाही, सकाळ वृत्तपत्राचा सर्वे. त्यातली आकडेवारी आणि जनसामान्यांच्या मनातली भावना यांच्यात कुठलाच ताळमेळ दिसेनासं झाला. मागच्या सर्वेच्या वेळेस जे आकडे होते ते यावेळेस बदललेत, पण त्या बदलात मुख्यमंत्र्यांचं जीव तोडून केलेलं काम दिसत नाही. पावसाळ्यात मुंबईची तुंबई न झाल्यानं सुखावलेला मुंबईकर दिसत नाही. त्या ईर्षाळवाडीला धावून जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना लोकांनी दिलेला दुवा दिसत नाही. या सर्वेत दिसतोय तो फक्त प्रोपगंडा, एक नरेटिव्ह, एक जळजळ, एक मळमळ. काहीही करा, कितीही आपटा, जिंकणार तर महाविकास आघाडीच. कारण या सर्वेचे आकडे बघा,
भाजपा 34% मतांवरून 26% आली. NCP फुटल्यानंतरही दोन्ही गट मिळून 19% गेली. उभाटा गट कुठलंही काम न करता घरात बसून शांतपणे पाऊस एन्जॉय करत कांदा भजी चहा पी वगैरे 12.5% ते 12.7% म्हणजे 0.2% वाढलंय. भाजपाची मतं जशी कमी करून दाखवली आहे तसं शिवसेना शिंदे गटाला तर फार संपूर्णच टाकले. आधी तरी 5.5% होते, आता अगदी 4.9 वर गाडी आली. मित्रहो, हा असा दर महिना पंधरवड्याला बदलत जाणारा सकाळचा सर्वे आणि तळीराम कोंडीबा वाघमारे याचा सकाळचा नवसागर मारून केलेला सर्वे यात कुठलाच फरक दिसेनासा झालाय मला. तो बिचारा दारूच्या अंमलाखाली बोलून जायचा, जसे पैसे यायचे कमवायचा तसा त्याचा डोस वाढत जायचा आणि दर तासागणिक त्याची मतं बदलायची. पण एका विश्वासार्ह वृत्तसमूहाच्या सर्वेला मदिरेचा दर्प यावा हे काही खरं नाही. ज्या पद्धतीनं तळीरामाच्या सकाळच्या बडबडीला लोक टाइमपास या सदराखाली लाईटली घ्यायचे तसंच आता सकाळच्या सर्वेचं होणार असं दिसतंय. कारण कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटायचं काही थांबत नाही. तसंच हे मतांची टक्केवारी कलेकलेनं कमी करत नेत वर्षभरात महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करून टाकतील लोक, सत्तेत आणतील असंच दिसतंय. तर मित्रो, हा आहे या तळीरामांचा सकाळचा सर्वे. खरा की खोटा ते जनताच ठरविल, निवडणुका होतील तेव्हा. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूयात. उद्या परवा सांगली, मिरज, कोल्हापूर असा दौरा आहे. त्यानंतर जेव्हा मी परत येईन तेव्हा पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.